हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे बुधवार. माझं चाललंय सकाळचं काम. आणि इकडे बघा ह्यानी काय आणले, काय वांगी बघायला गेलं तर सारे एवढं आणलंय वांगी. ताजी ताजी दिसली हे बघा सकाळ सकाळ तेवढं बघून येतं म्हणून गेले होते त्यांनी. एक दोन असलं तर भाजीला, सकाळी भाजीला काय नव्हतं. आणि बघा केवढं आणलेलं आहेत, किलोवर 1.5 किलो वांगी आहेत. मस्त ताजी ताजी बघा, मस्त ताजी ताजी वांगी आहेत. ते आपल्यातलं नाही, शेजारचं तिथं आहे. तिथं एक दोन बघून येतो म्हटले त्यांनी. मग घेऊन आले. त्यांना विचारूनच घेऊन आलेलं आहे. त्यांनी म्हटलं ने जा बाबा म्हटलं. चला आता वांगीची भाजी करतो. आज त्याला हे बघा पोहे करायचं आहे. चाललंय सकाळचं पोरांचं बाहेर चहा पिऊन गेलेत पोरं. वांगी बघा मस्त इकडे बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आता वांग्याची भाजी करायचं आहे. कांदा टोमॅटो, तेल पण गरम झालेलं आहे. तेलामध्ये कांदा टोमॅटो घालायचे. कांदा टोमॅटो टाकलेला आहे तेलामध्ये. व्यवस्थित भाजीचे भाजीचा मसाला पण टाकतो. आणि इकडं पोरं अजून आले नाहीत. आणि पोहे कसं करून ठेवलं तर ते गार झाल्यावर चांगलं लागत नाही, म्हणून म्हटलं तुम्ही आल्यावरच करावं. म्हटलं तर भाजी तर करून घेऊया म्हणून इकडं भाजी केलं, पहिलं वांग्याची भाजी आणि आमटी पण केलं. आणि इकडं चुलीवर पोहे झाल्यानंतर भाकरी करायला येते, नंतर पोहे करायचं म्हणून इकडं स्वयंपाक चाललेला आहे माझं. आणि सुट्टीला पोरं सगळे आलेलं आहेत म्हणून पोरांसाठी काय तर करायला म्हणतो. सकाळी सकाळी काय यांना म्हटलं होतं मी तर वांगी आहे का बघून या म्हटल्यावर 1-1.5 किलो वांगी आणलेलं आहे. मस्त कढई भरून भाजी झालं, त्यावर डाळ पण टाकलेलं आहे. थोडं मस्त डाळ वांगा झालेला आहे. मी आज सकाळी पोरांचं काम चाललेलं आहे. तिथं जवळच राहणार, तिथं आम्ही गेलो परवा. खूप लाकडं आहे तिथं, म्हणून बाबा गेले सकाळी तिथं काढून टाकलेलं आहे. आणि चार पोरं आणायला लागल्यात. आता चाललेत बघा आणि परत चला त्याच्यासाठी ना आज मस्त बटाटा पोहे बनवणार आहे नाश्त्याला. चहा पिऊन आणि चहा टोस्ट पण खाऊन गेलेत. आता चला चुलीवर मस्त बटाटा पोहे बनवतो नाश्त्याला. त्यांना आता वांगीची भाजी झालेली आहे. गॅसवर आहे आता चुलीवर नाश्ता करून मग नंतर अजून भाकरी करायचं आहे. बाकी स्वयंपाक पण आवरायचा आहे. धुणं भांडी दिवसभर काम काय संपना झालंय. चला आवडतो.
माझ्यासोबत चाललेलं आहे. अजून माझं धुणं भांडी आवरायचं आहे. पोरं काय ऐकणं झालं. इकडे बघा तिने पण उडी मारली पोरा सांगत. पोरांचं सुरू झालं आता तासभर काय पाण्यात बाहेर येणार नाही तुम्ही. आकाश आहे इनर गाठलेला आहे ते. आणि आज येणार आहे ताई येणार आहेत 3 नंबर ताई. म्हणजे 2 दिवस झालं लक्ष्मी तुमच्याकडे गेलेले आहे आणि आज सोडायला तिथून येणार आहेत पवनचं मम्मी. आणि इथं जवळच आहे ते गाव. आणि आता अजून जेवायचं आहे. चला हे बघा आमची ताई आहे आणि लक्ष्मी पण आलेला आहे. आता वाजले दुपारचं 3 वाजलेलं आहे. सगळे इथं बाहेर जेवायला बसलेलं आहे. मस्त वांग्याची भाजी आमटी आणि भाकरी पाहिजे इथे पाणी पण जेवायला. दुपारचं जेवण चाललेलं आहे आमचं. आणि आता संध्याकाळचं 7 वाजलेलं आहे. आणि ताई गेले आता संध्याकाळी परत लक्ष्मीला सोडून. लक्ष्मी इकडे भाकरी करायला लागल्यात. आणि इकडे बघा आपलं गँग मोबाईलमध्ये पिक्चर बघत बसलेलं आहेत. आणि मी इकडं गॅसवर आमटी भाजी करायला लागलो. त्यावर 4 भाकरी करू दे मग नंतर मी भाकरी करतो म्हटलं त्याला. मस्त आज बाजार बुधवार आणि शेपूची भाजी आणली तिथे बाबा. आणि इकडे शेवग्याची आमटी पण करायचं आहे. शेवगाने डाळ शिजलेला आहे. आणि आता जरा त्यांना चहा पाहिजे होतं त्यांना चहा करून दिलं. त्यातलं मी पण जरा प्यायला लागलं. आता मोठी साप. तर आता भाजी आणि आमटी करतो. मस्त शेपूची भाजी झालेली आहे. आणि आता शेपूची आमटीला करून देतो. चला मस्त भाजी आमटी झालेला आहे. आणि बाहेर भाकरी पण चाललंय. आणि भाकरी अजून करायचं आहे. तेवढं 4 भाकरी ते आता शिकायला लागल्या. चला या जेवायला 9 वाजलेलं आहे. सगळी इकडे जेवायला बसलेलं आहे आम्ही सगळी. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट.